मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आज आहे 4था दिवस आणि 5वा दिवस. सॉरी, आज आहे 5वा दिवस. आणि हाऊसबोटमधनं आता 9 वाजता चेकआउट आहे. तर नाश्त्याला बोलवलं त्यांनी आम्हाला. ब्रेकफास्ट करतो. चला मग ब्रेकफास्ट करू आणि आपण भेटू थोड्याच वेळा. बाय. रात्री मस्त जेवण झालं आणि जेवण छान होतं. परत मी नंतर ब्लॉग नाही केला कारण लगेच जाऊन झोपलो आम्ही, कारण खूप दमाल झालेला. आणि सीमध्ये असल्यामुळे थोडं चेहऱ्यावर फरक पडतो, खूप जाम आहे त्याच्यासाठी मग आम्ही झोपलो. आता ब्रेकफास्ट करतोय म्हटलं, इडली वडा सांबार. आणि त्यासोबत आम्हाला फिरायला पण नेतात, म्हणजे परत एक राऊंड मारत आहेत समुद्रामध्ये. ड्रायव्हरला पण मी फोन केला, तो बोलला येतो मी 8:45 येतो, तुम्ही रेडी राहा. ठीक. ब्लॉग पूर्ण आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. इडली पोळी आणि सांबार, आंबोळी डोसा. इडली, डोसा आणि सांबार. आज आहे 4था दिवस, आम्ही कंटिन्यू हेच खात आहे ब्रेकफास्टला. आणि आज मला आवडली टेस्ट. म्हणजे आता इडली सांबार खाऊन असे झाले ना, चव म्हणजे कळतच नाही की चव आहे की नाही तोंडाला. आम्ही झालो तयार आणि आता निघायची वेळ झाली. 9 वाजता आम्हाला चेकआउट करायचं आहे. अभी मजा आएगा ना भिडो. तर एक्सपिरियन्स भन्नाट होता. आम्हाला वाटत होतं की एवढं म्हणजे काय नसणार, पण खूप त्याने फिरवलं. आणि सकाळी पण परत तो घेऊन गेला आम्हाला पाण्यामध्ये ब्रेकफास्ट करता होता. तर ते पण अमेझिंग आहे. ऊन होतं आणि आता थोडा पाऊस चालू झालाय. बीचवर जायचं पाऊस नसला पाहिजे तरच मजा येईल, नाही तर परत ब्लॉग व्हायचा. तर आता आम्ही निघतो, सगळं पॅकिंग वगैरे केलेली आहे. तर बघू आता पुढचे प्लॅन्स काय काय. आणि मला जाता तर पक्षी दिसला बघा. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तुझा रे. जरा पाऊस पडलाय आणि हा मस्त इथे कोकोनटच्या याच्यावर बसलाय शांतपणे. आम्ही चाललोय मंदिरमध्ये. तिने साडी नेसली आणि मी लुंगी नेसली मित्रांनो. यस, एकदम मीनम्मा येन्नम्मा. मीनम्मा साडी आणि मी लुंगी निगडी. तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर-उधर निकल. लुंगी घालून आता आम्ही चाललोय कुठल्या मंदिरमध्ये. कोणचं मंदिर आहे रे भैया? भुवनेश्वरी मंदिरमध्ये चाललोय आम्ही आता. मस्त तुम्हाला दाखवू मंदिर. ते पण बागच्या मंदिरमध्ये नुसते फोटो काढले कारण व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. आलोय मंदिरमध्ये आणि आता चेक करतो त्या साईडने. चला मॅडम. तेजूने साडी खूप दिवसांनी घातली, त्यामुळे थोडं चालायला प्रॉब्लेम आहे. पण इकडनं इंटरेस्ट आहे. इकडनं किंवा थोडं मोठे दाखवतो तुम्हाला थोडाच वेळ. मी जस्ट शॉपमध्ये गेलो आणि लुंगी घ्यायची होती. काय लुंगी घेत होतो तर ते 600 रुपये महाग होती, म्हणून आम्ही म्हटलं साध्या नॉर्मल शॉपमध्ये घेऊ. मला 350ला लुंगी पडली प्लस बेल्ट. मंदिरामध्ये. आणि हे सगळे श्रीकृष्णाचे अवतार दाखवले त्यांनी, एकदम मस्त बनवलं. हे मंदिराचं साईड आहे, हे मंदिर आहे. आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओग्राफी, म्हणून मी बाहेरून तुम्हाला दाखवतोय. मस्त आहे मंदिर, एकदम भारी स्वच्छ. फक्त आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. देवांचे फोटो काढू शकत नाही आपण, फक्त आपले म्हणजे बाहेरून काढू शकतो. आम्ही इथे मंदिराच्या समोर फोटो काढले. छान मंदिर आहे. एक म्हणजे शांतता आहे मंदिरमध्ये, अजिबात एक साऊंड नाही आहे मंदिरमध्ये. हमको बहुत वो डिफिकल्ट लगती है मल्याळम वगैरह. आता तेजू शिकणार आहे मल्याळम आणि टूर्स ओपन करणार इथेच इथल्या इथे. मैंने ना फैसला किया है. करेक्ट फैसला किया. तू कुछ नहीं कर सकता. तर भुवनेश्वरी टेम्पल, औरत टेम्पल. हां, भुवनेश्वरी टेम्पल. आज आम्ही 2 मंदिर केली, 3 मंदिर केली. आता 4थ्या मंदिरामध्ये चाललोय. शंकर देवाचं, एक श्रीकृष्णाचं आणि एक काली माता श्रीकृष्ण. तर असे आम्ही आज केले. मंदिर आहे नेक्स्ट आमचं.
हे कोणसा भैया मंदिर? मुल्लक्कल राजेश्वरी टेम्पल. राजेश्वरी टेम्पल मित्रांनो, इथे आम्ही आता चाललो. इथे पण व्हिडिओग्राफी अलाउड नसेल तर आम्ही तुम्हाला इथून दाखवतो किंवा फोटो दाखवतो. चलो देवळामध्ये. आणि इथे एलिफंट आहे बघा, मस्त एकदम डोलत खातोय, भारी. आणि केवढा मोठा आहे, आम्ही त्या काल गेलो त्याच्यापेक्षा पण मोठा आहे. फोटो काढले आम्ही. आणि त्यांचं ॲक्च्युली तो केअरटेकर असतात ते नाही आहेत काका, ते असते तर आम्हाला पुढे जायला भेटलं असतं. पण बघू जर चान्स भेटला तर पुढे जाऊन काढू शकतो. पण मस्त आहे, एकदम डुलत खातोय बघा शांतपणे. पहिला तो मंदिराजवळ होता पण आता इकडे आलाय, इकडे ठेवलं त्यांना. तर मस्त आहे. आम्ही आता चाललो आहे बीचवर आणि थोडासा पाऊस चालू आहे. ॲक्च्युली नाही पाहिजे होता आम्हाला पाऊस, पण पाऊस लागतोय तरी पण बघू. आणि हा चर्च आहे मस्त. म्हणजे LEP मध्ये बघण्यासारखी एरिया खूप जवळ आणि नीट अँड क्लीन आहे, मस्त आहे चर्च. मला माहिती आहे कारण मी पहिला इंग्लिश मीडियम असल्यामुळे मला गेलो आहे. पण तेजू फर्स्ट टाइम गेले आहे चर्चमध्ये. मी गेली आहे का? मग अशी काय होती फर्स्ट टाइम गेली? फर्स्ट टाइम म्हणजे ते छोटा होता. आजचा दिवस खूप मजा आली मित्रांनो. आलोय मी अल्पुझा बीच जवळ आणि हा व्ह्यू बघा. पण पहिले इथे जाऊ, ती वेली लॉन्च मस्त. हां ते बसा जागा. हे सगळे गेम्स ॲक्टिव्हिटीज असतात, हे संध्याकाळचे असतात. आता नाही येतो पण कारण पाऊस लागतोय. तर मित्रांनो पाऊस थोडा कमी झाला आहे म्हणून म्हटलं बीचवर जाऊ. आता आलोय तर ही खूप स्ट्रगल करते चालायची. नाही तू कर, मला दाखव. एक चप्पल मिळाली अक्षयसाठी. तेरी चप्पल मिळाली आहे बघा. ये कर लो पहिले. ते घालणार आहेत एअरपोर्टवर स्लीपर, ते पण पॅरेगॉनचं. पाणी वरपर्यंत येतं. तर मित्रांनो हे अल्पुझा बीचवरचं फेमस ठिकाण आहे. इथे मस्त फोटोज वगैरे काढले. थोडं पाणी खूप असल्यामुळे जास्त फोटो काढायला भेटत नाही आहे. मस्त आहे बघ, त्या लोकेशनवर फोटो काढला आम्ही. आणि आता चाललो कारण थोडंफार आता जेवायचं पण आहे. मी चाललो आहे चालत गाडीच्या ठिकाणी. मॅडमचे केस उडतात बघा कसे. पाऊस आला आहे जोरात आणि आता भिजण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण आम्ही साईडला आलो आहे तेव्हा टेन्शन नाही. तर कोणाला ब्लॅक पेपर हवं असेल तर केरळला या. त्याच्यात खूप घालतात. काय लागलं ते तू काय करते? घास खाते का घास? मॅ तेच फिरता बिचारी. तर आता आलो आम्ही जेवायला आणि राईस बघ आता मागवलाय बांगडा. दोन बांगडा, हे छोटे फिश, भात, प्रॉन्स आणि राईस बघ एवढा मोठा आहे. तर म्हणजे जेवण झाले आमचं, मस्त होते. फिश बांगडा खाल्ला, प्रॉन्स खाल्ले आणि ह्या साईडला सी आहे त्यामुळे जरा स्वस्त पडतं. आणि आम्ही एक मील 80 रुपीज फक्त. आणि त्यामध्ये प्रॉन्स थाळी होती ती 150. प्रॉन्स होते, रोस्ट प्रॉन्स होते फक्त 150 रुपीज. ऑलमोस्ट 15 पीस होते त्यामध्ये. तर आम्ही 550 मध्ये जेवलो. म्हणजे विचार करा की किती स्वस्त आहे. त्यामध्ये 2 बांगडा फ्राय वेगळे, 3 मील आणि छोटे सुकी जी छोटी मच्छी असते ना नदीमधली छोटे मासे, तर ते पण होते. आणि मस्त टेस्ट. आम्ही त्यांना सांगितलं म्हटलं टेस्ट आहे ना चांगली पाहिजे. हॉटेल कसं असून ते छोटं होतं आणि घरगुती होतं, एकदम घरात हॉटेल होतं पूर्ण. हे पण जाम खूप दिवसानंतर टेस्ट भेटली ना. मी बाबा पोटभर जेवली. आता आपण चाललोय अभी हम चले टू एअरपोर्ट फ्रॉम कोचीन टू पुणे. फ्लाइट अराउंड 3 तास पकड़ो चला. 3 घंटा ना भैया, 3 आवर्स ट्रैवलिंग. फिर से हम गए थे ना हाउस बोट में, उधर एक फैमिली था, उसका ड्राइवर था ना भैया, ड्राइवर भैया वो उसने क्या बोला पता है क्या? 20 मिनट में आओ नहीं तो मैं जाऊंगा करके, ऐसा एक स्पॉट से. तो हमने बोला उससे अच्छा तो हमारे भैया है, हमारे भैया पूछते भी नहीं किधर है. आओ कभी भी. तो फिर मस्त है. करने के लिए आया ना इधर. हाँ एंजॉय, वही ना, एंजॉय करने के लिए आए तो थोड़ा टाइम स्पेंड होगा. बारिश है, थोड़ा टाइम लगेगा. तर मित्रांनो आम्ही आलेलो इधर से ऐसे निकलतोय आणि आम्हाला शंकर देवाचं हे भेटलं. नहीं ये मिला इधर वीडियो. तभी मिला. ठीक है, ये कौन लिया अक्षय? मस्त आहे.
आता आलोय आम्ही अल्पुझा बीच. नाही रे, मराठे बीच. मरारी बीच, सॉरी माय बॅड. सॉरी तर मित्रांनो आता आलोय आम्ही मरारी बीचवर आणि हे बीच एवढं सुंदर आहे ना मित्रांनो. त्या बीच पेक्षा मला हे बीचच आवडलं. त्या अल्पुझा पेक्षा हे चांगलं आहे. अल्पुझा आहे ना ते बीच. अल्पुझा जो भी आहे, पण हे बीच आम्हाला खूप चांगलं वाटलं. प्रोनाउन्सिएशन का थोडासा इश्यू आहे. पण हे आम्हाला खूप चांगलं वाटलं ॲज कम्पेअर्ड. आणि ऊन आहे मेन ऊन आहे खूप. आम्हाला फोटो वगैरे काढून मस्त रील शूट केले 2-3. पण ॲक्च्युली आम्हाला टाइम कमी आहे त्यामुळे आम्ही लवकर निघतोय. बीच एक नंबर आहे आणि शांत आहे. पोलीस वगैरे आले ते म्हणजे पाण्यात जायला अलाउड नाही ना, कारण आता अलाव आहे आपले, पण कपडे अलाव चेंज आहे करायला पण जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही, कपडे चेंज करावे लागतील. त्यापेक्षा आपण ठरवलं की आपल्याकडे पण बीचेस आहेत तिकडे जाऊ. आता सध्या जर भिजलो तर परत आपल्याला एअरपोर्टला परत चेंज करा कपडे, येते लय लपडे. तर मित्रांनो मी जात होतो इथून, तर मला एक चर्च दिसला. एवढा सुंदर चर्च आहे ना, हा बघा. आम्ही पण पुढे किती सुंदर आहे बघा. आतमध्ये आता जायला भेटणार नाही कारण मला वेळ लागेल, परत एअरपोर्टला पोचायचं आहे. पण एक नंबर एरिया बघा, छान चर्च आहे.